कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थांब, कुठे चाललायस? काय लपवतोयस माझ्यापासून? कुठं काय? काय नाही, मी आहे बाहेर। तू कर काम, येतो मी परत। थांब, सूर्यकांतराव, तुमच्या करामतीनं चांगलंच माहिती आहेत मला। दाखव काय लपवलंयस ते। अरे दाखव बरं सू। खरंच काय नाही। अरे दाखव म्हणजे बघू। मोगऱ्याचा गजरा असं लपवतं का कोणी? लपवत नव्हतो मी, परत येणार होतो द्यायला। तुझा अभ्यास चाललाय ना, आणि गजरा म्हणलं की परत अभ्यासाकडे जाणं होणार आहे। नाही, मी अभ्यास नव्हते करत, भागूसाठी काही इम्पॉर्टंट प्रश्न काढत होते। आणि उद्या सकाळी उठून राजूला मदत पण करायची आहे ना, तर त्या नादात वेळ मिळेल नाही मिळणार काहीच सांगता येत नाही, म्हणून म्हणलं आता उरकून घ्या। ठीक आहे, तू कर काम, मी येतो परत। काय झालं? ऐक ना, एक प्रॉब्लेम आहे। काय झालं? सकाळी ना लवकर उठायचं आहे हा आणि आता काम पण करायचंय, हा आणि गजरातल्या फुलांना शिळ पण होऊ द्यायचं नाहीये। मग आता काय करायचं सांग बरं? येड्यावानी करतय जीव आता ग, सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात। सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग, रंग मनाचा झाला तुळजा, तुला केसात माळलेल्या गजरानं ताजं राहावं लागतं बरं का। पण आता थांबायचं म्हणजे मी म्हटलंय का थांब? हळू हळू बोल तू जरा, बिरमहात एकदा बाबरल है तुझ्या पण भागूचे प्रश्न, ते काम राहून कसं चालेल? एवढ्या वेळ तेच तर करत होते, आणि सकाळी लवकर उठायचं आहे म्हटल्यावर आता लवकर झोपावं पण लागेल ना। राजू, काय ग? राज, बाप रे सूर्यकांतराव, अहो एवढ्या वाघाच्या काळजाचे तुम्ही, आणि घाबरलात? मी घाबरलो। थांब, डॅडी कुठे गेलं? असं कसं गायब झालं? नाही नाही नाही, मला भास झाला असेल। भास कसा होईल? मला का त्यांची रोज आठवण येते? बॅस झाले, घे बाजूला घेते। आशा, ही नुसती इस्तवाची धग तुझ्या पायाला लागली तर एवढा त्रास झाला, इस्तवच पायाला लागला तर काय होईल? हे बघ,
तुझी पोरगी तिजू आमची सुनबाई आमच्या घरातही विसरू नकोस. लिंगोबाचा पत्ता जर आम्हाला सांगितला नाहीस तर हा इस्तव तिच्यापर्यंत जायला येळ लागणार नाही. ए, छत्री लाईट बंद कर. हा सखा मामा इथं काय करतोय? हॅलो. पप्पा कुठे हो तुम्ही? जेवणाच्या वेळी निघून गेल्यावर तुम्ही घरी येणार आहे का? तर भुकेनं माझ्या पोटात कावळे वरडतायत. फक्त 10 मिनिटं थांब, 10 मिनिटं आलो लगेच. 10 मिनिट बी येळ नाही माझ्याकडे. तुम्ही लगेच निघायचं. अगं 10 मिनिटं थांब म्हणलं. आलो लगेच, ठेव तू फोन. लवकर या पप्पा. काय करू? घरी जावावं का? आता आलो इथपर्यंत तर आज जाऊन बघावं. उगाच मला शंका राहील नको. तर काय काय माणसांना मरण ओढून घ्यायची हौसच असते. अरे सखा मामा इकडं येऊ नको, नाही तर तुला आम्हाला कायमचा संपवावं लागेल. हॅलो. पप्पा निघाला का हो तुम्ही? अगं येतो इथनं डायरेक्ट हेलिकॉप्टर करतो आणि येतो घरी. हा 10 मिनिटं पण थांबायला अजिबात तुला वेळ नाही. अर्क तुझं पप्पी पण का नाही? पण डॅडी तर इथंच होतं. असं कुठं गायब झालं? लय वेळ झाला असेल. डॅडी गेला असतील. आपण जाऊया. वाचला गेला. वाचला. तुझा भाऊ आज तरी वाचला. तर जर तू आम्हाला लिंगोबाचा पत्ता सांगितला नाहीस तर तुझ्या घरातल्या एकेका माणसाला कायमचा संपवीन मी. हात तुझा खेळ सूर्या. तुझ तुझा रे साथी सकाराम काका पायात तू बांधू आज लय दिवसाने आलाय दुकानात. ठीक आहे, जरा सामान पाहिजे होतं. लगेच देतो. साखर 1 किलो 40 रुपये. चहा पूड 100 रुपये. 4 साबण 80 रुपये. हा शेंगदाणे अर्धा किलो 60 रुपये. तेलाची पिशवी 200 रुपये. रवा 1 किलो 50 रुपये. सगळे मिळून अरे 535 रुपये. काका माझ्यापेक्षा फास्ट हिशोब केलास तू. कसं काय? रत्न तू तर शिकला पण नाही. हात तुझा रात्रशाळेत जातो मी. माझं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रशाळेत जातो. आणि बरं का, मी एकटाच नाही, आमच्या डिपार्टमेंटचे 4-5 जण आहेत. आम्ही जातो रात्रशाळेत शिकायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.